चांगला दिवाळी अंक आणि आवडलेला दिवाळी अंक या दोन वेगळ्या गोष्टी आहेत असं मला वाटतं. पुणे नगर वाचन मंदिर यांनी त्यांच्या सदस्यांसाठी एक कार्यक्रम आयोजित केला होता, ज्यामध्ये तुम्हाला आवडलेला दिवाळी अंक व वाचलेला दिवाळी अंक याबद्दल थोडक्यात माहिती सांगायची होती. श्री विजयजी पंडित यांनी त्यांना आवडलेला दिवाळी अंक म्हणजे भवताल याबद्दल आज सर्वांना माहिती सांगितली. त्याचा आभार आपल्यासाठी. नमस्कार. आज थोडासा उशीर झाला. पुणे वाचन मंदिरातर्फे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, दर महिन्याच्या साधारणतः पहिल्या अथवा दुसऱ्या रविवारी आपण हा वाचक कट्टा इथे आयोजित करत असतो. या वाचक कट्ट्यामध्ये अनेक विषय आपण हाताळतो, ज्याप्रमाणे प्रकाशकांपासून ते लेखकांपर्यंत सगळ्यांशी आपण संपर्क करत असतो, सगळ्यांना इथं बोलवत असतो, अनौपचारिक गप्पांचा कार्यक्रम करत असतो. यावेळेस आपण असं ठरवलं की ज्याप्रमाणे दिवाळी महत्त्वाची आहे तशीच आपल्या सगळ्यांच्या जीवनात दिवाळी अंक याला सुद्धा खूप महत्त्व आहे. प्रत्येक जण दिवाळी बरोबर दिवाळी अंकाचा सुद्धा तितक्याच आतुरतेने वाट बघत असतो. अनेक दिवाळी अंक प्रकाशित होत असतात. पुणे नगर वाचन मंदिर आपल्या सभासदांसाठी गेली अनेक वर्ष अतिशय स्वस्त दरामध्ये 6 महिने ह्या दिवाळी अंकाचा आस्वाद घेण्याची योजना राबवत असतं. आणि या योजनेतूनच ही संकल्पना पुढे आली की आपले जे सभासद आहेत त्या सगळ्या सभासदांनी आपल्याला आवडलेल्या दिवाळी अंकावरती बोलायचं आहे. आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. प्रथमतः उपस्थित सगळ्यांचं मी मनापासून पुणे नगर वाचन मंदिरातर्फे सहर्ष स्वागत करतो. आज आपण ही जी या काय म्हणतात या पुणे नगर वाचन मंदिराच्या या वाचक कट्ट्यामध्ये आपण सहभाग घेण्याविषयी जी विनंती केली होती त्या विनंतीमध्येच मी खालील नावं वाचतो. त्यांनी सहभाग नोंदवला. श्री विजयजी पंडित बिब्बेवाडी शाखा. आणि या सगळ्यांचं स्वागत करतो. पहिल्यांदी आमचे कार्यकारिणी सदस्य श्री रवी पंडित सर आणि संगीताताई पुराणिक सर यांच्या हस्ते आपण उपस्थित सर्व सभासदांचे ज्यांनी या स्पर्धा नाही म्हणतात या वाचक कट्ट्यात भाग घेतलाय त्यांचा आपण पुणे नगर वाचन मंदिरातर्फे सत्कार करूया. प्रथमतः श्री विजयजी पंडित सर बिब्बेवाडी शाखा. नमस्कार सर्वांना आणि सुप्रभात. सर्वप्रथम पुणे नगर वाचन मंदिराच्या ऐतिहासिक आणि पवित्र वास्तूत मला इथे बोलण्याची संधी मिळाली याच्याबद्दल संयोजकांचे मनापासून आभार मानतो. खरोखर मी स्वतःला भाग्यवान समजतो आज या ऐतिहासिक व्यासपीठावर उभा आहे. चांगला दिवाळी अंक आणि आवडलेला दिवाळी अंक या दोन वेगळ्या गोष्टी आहेत असं मला वाटतं. म्हणजे चांगला हा अनेक गोष्टींनी चांगला असतो आणि आपल्याला आवडलेला दिवाळी अंक हा आपल्या आवडीवरती अवलंबून असतो. प्रत्येकाच्या आवडी वेगळ्या असतात. कोणाला कथा कादंबऱ्या आवडतात, आत्ताच सांगितलं तसं कादंबऱ्यांची आवड असते, कथांची असते, काहींना प्रवासाची आवड असते, काहींना किल्ल्यांची आवड असते, काहींना ललित लेखांची तर राजकारणाची आवड असते. त्यामुळे प्रत्येकाला आवडलेला हा दिवाळी अंक वेगळाच असतो आणि प्रत्येकाची आवड वेगळी असते. त्यामुळे हा फरक तुम्हाला निश्चितच जाणवेल. लहानपणापासून जेव्हापासून मी वाचायला लागलो अक्षरशः म्हणजे 5वी पासून मराठी वाचन तेव्हापासून दिवाळी अंक वाचायला सुरुवात केली आहे. सांगायची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राच्या एकदम दुर्गम अशा छोट्या गावात आम्ही शाळेत शिकत होतो आणि तेव्हा दिवाळी अंक हा प्रकार आमच्या गावात निश्चितच माहिती होता. पण या दिवाळी अंकांचा प्रसार हे वर्तमानपत्र वाचणारे लोक करत असत. म्हणजे तेव्हा असे वाचनालयात दिवाळी अंक कमी असत किंवा तिथे वाचनालय नव्हतं. तर तेव्हापासून दिवाळी अंक वाचायची सवय झाली आणि आत्तापर्यंत दिवाळी अंक वाचत आलेलो आहे. पुणे नगर वाचन मंदिरात जेव्हा दिवाळी अंक शोधायला जातो तेव्हा अक्षरशः पाऊस पडलेला असतो. तिथे कमीत कमी 150 दिवाळी अंक आहेत आणि त्याच्यामधून चांगला दिवाळी अंक शोधणं आपल्याला आवडणार हे अक्षरशः कठीण काम असतं. पण म्हणतात ना शोधायला गेलं तर हाताला सोनं लागतं, तसं मला पहिल्या दुसऱ्या अंकातच हा दिवाळी अंक हातात आला आणि मला तो खूप आवडला. तो दिवाळी अंक म्हणजे भवताल. भवताल या अंकाचं वैशिष्ट्य म्हणजे
एक मध्यवर्ती कल्पना घेऊन हा दिवाळी अंक बांधलेला आहे. याच्यात संपादकाचं कौशल्य तर आहेच, निश्चितच आहे. तर मध्यवर्ती कल्पना म्हणजे आपल्या मानवाचा जर आपण विचार केला, मानवाच्या इतिहासाचा विचार केला, तर आदी मानवापासून ते आजपर्यंत आधुनिक मानवापर्यंत हा जो प्रवास झाला आहे तो एका वाटांवरती, मार्गावरती किंवा रस्त्यांवरती झालेला आहे. माणूस हा नेहमी वाटांवरती चालत असतो आणि जेव्हा तो माणूस एखादी नवीन वाट चोखाळतो तेव्हाच त्याची प्रगती होत असते. कारण नवीन वाट चोखाळताना त्याला काहीतरी वेगळं करावं लागतं, प्रयत्न करावे लागतात आणि त्यामुळे त्याची प्रगती होत असते. त्यामुळे माणसाच्या प्रगतीचं जे खरं कारण आहे तर वेगवेगळ्या वाटा, मार्ग आणि रस्ते, आणि या मध्यवर्ती कल्पनेवरती हा दिवाळी अंक आधारलेला आहे. त्यामुळे हा निश्चितच मला वाचण्यासारखा वाटला आणि तो आवडला सुद्धा. आपण पाहिलं असेल की आदिमानवाने सुरुवात केली की असं म्हणतात की आदिमानव हा आफ्रिकेतून सर्व जगात पसरला. त्यामुळे आफ्रिकेतून त्याचं स्थलांतर कसं झालं, म्हणजे विशेषतः आशिया खंडात, युरेशिया खंडात हा जो प्रवास आहे मानवाचा, आदिमानवाचा प्रवास, तो दोन कारणांनी झाला. एक तर अन्नाचा शोध घेणे आणि दुसरं म्हणजे स्वापदांपासून स्वतःचे संरक्षण करणे. या दोन गोष्टीमुळे माणूस स्थलांतर करत गेला आणि या स्थलांतराचा जो प्रवास आहे आफ्रिकेतून निघालेला हा निश्चितच मानववंशशास्त्राच्या दृष्टीनं उत्सुकतेचा आहेच, पण आपल्याला सुद्धा निश्चितच माहितीपूर्ण आणि ज्ञानात भर घालणार आहे. त्याच्यानंतर दुसरं एक संपादकाचं कौशल्य मला सांगायचं इथे राहिलं की हा जो मानवाचा प्रवास आहे, वाटांचा, मार्गांचा, रस्त्यांचा, हा त्यांनी क्रोनॉलॉजिकली अरेंज केलेला आहे दिवाळी अंकात. म्हणजे अगदी आदिमानवापासून ते आजपर्यंतच्या मार्गांपर्यंत आलेलं आहे. त्यामुळे तेही संपादकाचं कौशल्य वाखाणण्यासारखं. त्याच्यानंतर आपण येतो ते कोलंबसाने लावलेला अमेरिकेचा शोध किंवा वास्को डी गामाने लावलेला गोव्यापर्यंत आलेला शोध, हा जो प्रवास आहे हा विशेषतः समुद्र प्रवास. तेव्हा मानवाचा हा जो प्रवास आहे तो उत्कंठेपोटी किंवा काही साहसाच्या दृष्टीने झालेला प्रवास आहे. तर यावेळेस कोलंबसाचा मार्ग कसा होता, समुद्र मार्गे तो कसा आला अमेरिकेपर्यंत, किंवा त्यानंतर वास्को डी गामा निघाला कुठे आणि येऊन गोव्याला पोहोचला, तो प्रवास आणि त्याच्यामध्ये आलेले त्यांना अनेक संकट, त्यामध्ये अर्थातच असलेलं साहस, हे खरोखर वाचण्यासारखं. तेव्हा आपल्यासारखं सध्यासारखं GPS नव्हतं किंवा होकायंत्र सुद्धा होते की नाही माहीत नाही. त्यामुळे समुद्रामध्ये प्रवास करणं अत्यंत जिकिरीचं अवघड होतं आणि त्याला मशीन्स नव्हते, शिडाच्या बोटी होत्या. त्यामुळे हा प्रवास निश्चितच वाचण्यासारखा. त्याच्यानंतर आपण जर प्राचीन भारताच्या इतिहासात आलो तर प्राचीन भारतामध्ये आपण 1000 वर्षापूर्वी, 700 वर्षापूर्वी जो व्यापार होत होता भारतामधला, जो कल्याण किंवा इथल्या बंदरामध्ये सामान परकीय लोक येत असत आणि त्याच्यामधून ते व्यापारी पदार्थ घेऊन भारतात येत असत, त्यांच्यासाठी ज्या वाटा होत्या त्या सुद्धा खूप चांगल्या. त्याच्या आपल्याला माहितीच असेल तेव्हा कल्याणचं बंदर होतं, कल्याणच्या जवळ बंदर होतं आणि तिथून ते देवगिरी, दौलताबाद इथे जात असत व्यापारासाठी. तेव्हा देवगिरी देवगिरी, जुन्नर हे व्यापाराचे आणि महत्त्वाचे राजधान्या होत्या आणि तेव्हा ते वेगवेगळ्या वाटांनी कसे प्रवास करत व्यापारी मार्ग, तर ते सुद्धा त्याची जी माहिती आहे ती खरोखर चांगली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की नाणेघाटातून हे सर्व व्यापार होत असे आणि बैलांवरती सामान घेऊन ते पुढे जात असत. त्याच्यामध्ये जकात वसुली सुद्धा होत असे. म्हणजे असा व्यापार आणि त्या वाटा या निश्चितच आपल्याला माहितीपूर्ण वाटतात. प्राचीन काळी किंवा आपले पूर्वज सुद्धा, तुम्हाला माहिती असेल की आता आपण अनेक यात्रा सहलींना जातो
यात्रा सहलींसाठी नियोजन आपण यात्रा सहलींकडे करत असतो, पण तेव्हा असं नियोजन काही नव्हतं आणि अशा वेळेस आपले पूर्वज काशी यात्रेला जात असत. सगळ्यांना माहिती असेल काशी यात्रेला जायचं आणि काशी यात्रेला जाणं आणि काशी यात्रेचा प्रवास हा फार संकटाने भरलेला होता. विशेषतः जेव्हा माणूस काशी यात्रेला जात असेल तेव्हा घरातले लोक अक्षरशः व्यथित होऊन त्यांना निरोप देत असतात, कारण येणारे मध्ये संकट त्याच्यामधून हा आपला नातेवाईक परत येईल की नाही याची सुद्धा खात्री नसते. त्यामुळे तो जो निरोप समारंभ आणि ती जो काशी यात्रेचा प्रवास आहे त्याचा मार्ग विशेषतः तो अत्यंत जंगलांमधून जात असेल. ते नागपूरच्या मार्गाने जबलपूर आणि अशा मार्गाने ते काशीला पोचत असत आणि तुम्हाला माहिती मध्ये अनेक जंगलं लागतात, क्रॉस करायला लागतात, अनेक नद्या सुद्धा क्रॉस कराव्या लागतात. त्या नद्या क्रॉस करताना सध्यासारखे पूल नसत, घोड्यांमधून किंवा अशा मार्गाने ते क्रॉस करत असत. त्यामुळे तो प्रवास हा अत्यंत उत्कंठापूर्ण आहे आणि ती वाट आहे ती खरोखर आपल्याला इंटरेस्टिंग वाटते. याच्यानंतर जर आपण शिवाजींच्या काळात आलो तर शिवाजींच्या 2 प्रवासांबद्दल या अंकात चांगली माहिती दिली. 2 प्रवास म्हणजे एक तर शिवाजींनी सुरतेवरती केलेल्या स्वाऱ्या. सुरतेवरती आपल्याला माहिती असेल सुरतेवरती दोन वेळा त्यांनी स्वाऱ्या केल्या होत्या. त्या पहिल्या स्वारीला ते कसे गेले, त्यांनी मधले जे मोगल राजे होते किंवा मोगल सुभेदार होते त्यांना टाळून संकटाचा सामना न करता ते सुरतेपर्यंत कसं पोचले. विशेषतः कल्याणच्या मार्गाने ते तिथे गेले होते. तर तो मार्ग आणि येताना परतीचा मार्ग सुद्धा वेगळा होता. येताना त्याच मार्गाने ते परत आले नाही, तर येताना वडगाव मावळ या भागातून परत आले. तसंच 10 वर्षांनी परत एकदा जेव्हा सुरतेवर स्वार केली तेव्हा सुद्धा त्यांनी वेगळा मार्ग स्वीकारलेला होता, कारण तेव्हा राजकीय परिस्थिती बरीच बदललेली होती. आणि येताना परत ते सटाणा, चांदवड किंवा साल्हेर मुल्हेच्या घाटातून आले होते. या दोन्ही मार्गांचा नकाशा त्यामध्ये आलेले संकट निश्चितच वाचण्यासारखे. आणि मजेची गोष्ट म्हणजे या दोन्ही परतीच्या प्रवासात शिवाजी महाराजांना अगदी पुण्याजवळ आल्यानंतर 2 लढायांना सामोरं जावं लागलं. पहिल्या स्वारीच्या वेळेस वडगावच्या इथे लढाई झाली आणि दुसऱ्या स्वारीच्या वेळेस चांदवडच्या इथे साल्हेरच्या त्या चंदनबारीच्या घाटात लढाई झाली होती. ती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या स्वारीत खजिना घेऊन येत असताना तो खजिना बुऱ्हाणपूरच्या सरदारांनी परत त्यांना अडवलं होतं आणि त्यावेळेस अशा काल्पनिक कथा आहे किंवा काही दंतकथाही अशा आहे की तो खजिना शिवाजी महाराजांनी एका आपल्या दुसऱ्या सरदारावर दिला होता आणि तिथे साल्हेर मुल्हेरच्या किल्ल्यात त्या सरदाराने शेवटी तो लपवून ठेवला होता. ज्याच्यावरती एक पुस्तक सुद्धा आहे नाशिकच्या कैरनार यांनी लिहिलेलं खूप शोध खजिन्याचा. खूप छान पुस्तक आहे, म्हणजे थोडस काल्पनिक असलं आणि त्याच्यात इतिहासाची आणि आधुनिक गोष्टींची चांगली सांगड घातलेली आहे. तर शिवाजींच्या या 2 स्वाऱ्या या पुस्तकात आहे. दुसरी महत्वाची स्वारी म्हणजे दक्षिण दिग्विजय. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर ते दक्षिण दिग्विजयासाठी निघाले आणि तो निघताना सुद्धा त्यांना निजामाची निजामशाही करून त्यांनी जो प्रवास केला थेट जिंजीपर्यंत गेले होते, जिंजी आणि तंजावरपर्यंत. तो प्रवास सुद्धा निश्चितच आपल्याला पाहण्यासारखा. किल्ल्यांवरच्या वाटा आणि किल्ल्यांवरची भटकंती ही सुद्धा खूप हा लेख चांगला आहे. प्रत्येक किल्ल्यावरती वेगळी वाट असते आणि त्या वाटेने जाणं आणि किती अवघड असतात. ब्रिटिशांनी त्या पायऱ्या कशा तोडून काढल्या. आणि सर्वात शेवटी म्हणजे आजकालचे हिमशिखरांवरचे प्रवास, त्याच्यावरती उमेश झिरपे यांचा तोही लेख निश्चितच चांगला आहे. तर असा हा प्रवास आपला येतो ते खंडाळ्याच्या घाटापर्यंत, जिथे आपण आता नवीन पाहतोय मिसिंग लिंक होते.
तर त्या मिसिंग लिंकची सुद्धा ओळख या अंकात करून दिली. थोडक्यात हा दिवाळी अंक अक्षरशः प्रत्येक पान वाचण्यासारखं आहे आणि नुसताच वाचण्यासारखा नाही आहे तर संग्रही ठेवण्यासारखा सुद्धा आहे. तर असा दिवाळी अंक मला खूपच आवडला. याबद्दल बोलायची संधी दिली त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद.